केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर केला जातोय. निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या कार्यकाळात सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांची ही विक्रमी कामगिरी असेल. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 9व्यांदा अर्थसंकल्प मांडतील. यावेळी भारत अमेरिका यांच्यातील लांबलेला व्यापारी करार, अमेरिकेनं भारतावर लादलेलं टॅरिफ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेली अस्थिरता या परिस्थितीत निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासंदर्भात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. निर्मला सीतारामन नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होणार आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं, तेव्हा निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर 2024 मध्ये देखील एनडीएचं सरकार आल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्ण अर्थसंकल्प आणि अंतरिम बजेट असे एकूण 8 अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी आजवर मांडलेत.